फायनलमध्ये भारताची न्यूझीलंडवर दणदणीत मात। न्यूझीलंडला पराभूत करत भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी। तब्बल 12 वर्षांनी भारताकडे पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी। गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं। उभाटाच्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा शिवसेनावर निशाणा। विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो। जागांच्या वादात आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही। निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल। लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा केला आरोप। इथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळानंद वगैरे साहेब गंगेचं पाणी। देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार? कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। सुरेश धसांनी कुटुंबाचा उल्लेख करताच धनंजय मुंडेंचा संताप। आईवर खोटे आरोप करण्याची हिंमत झाल्यास गप्प राहणं अशक्य। धस यांना कडक शब्दात इशारा। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती, त्यांना अटक होणार नाही, पण पोलिसांनी तपास करावा। तिघांची नावं जाहीर करत अंजली दमानिया यांचा नवा आरोप। देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे मुख्य आरोपी। तपास यंत्रणांकडे त्यांच्या विरोधात बक्कळ पुरावे। फडणवीसांनी त्यांना वाचवू नये, मनोज जरांगेंचा मोठा आरोप। पाण्याची टाकी साफ करताना 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू। नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमधील दुर्घटना। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आंदोलक उतरले मेट्रोच्या ट्रॅकवर। आंदोलनामुळे मेट्रो खोळंबली। भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी। गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालचा मुक्काम जेलमध्येच। शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप। गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेतल्यास तर तुझा बाबा सिद्दीकी करू, पत्राद्वारे धमकी।